सगळ्याच बारामतीकरांची व कार्यकर्त्यांची एक आशा आहे की जर आम्ही दादांना मुख्यमंत्री ते बघू नाही शकले तर वहिनीला जर बघितलं तर ते स्वप्न सर्वांचं खूप वाढलेलं दिसतं आपल्याला. मला वाटतंय मागच्या वेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस सगळ्याला खूप दुःख झालेलं. त्याच्यामुळे त्यावेळेस जास्ती लोक प्रचाराला तिथं बाहेर निघाले नाही. आता पण सगळ्यांच्या मनात खूप दुःख आहे दादा गेल्यापासून, पण कुठेतरी दादांसाठी आणि वहिनींसाठी त्यांची भावना समोर येत आहे आणि तसा आपल्याला आज प्रतिसाद दिसतोय. 21 तारखेला सांगता सभा होत आहे. प्रामुख्याने कोण कोण असणार आहे सांगता सभेला? 21 तारखेला मला नक्कीच माहिती आहे की सीएम साहेब येणार आहेत. आपल्या पक्षातले पण सगळे ज्येष्ठ नेते असतील. आता तर एवढीच माहिती आहे मला. सुनेत्रा पवार यांच्या नावे राज्यातल्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचं देखील झालेलं आहे. आता तुमचा असा प्रयत्न आहे की राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं मत देखील त्यांना मिळवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तसंच गेल्या अनेक दिवसापासून सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री करा अशी देखील मागणी होत आहे. काय सांगाल? सगळ्याच बारामतीकर व महाराष्ट्रातल्या जनतेची आशा होती की आदरणीय दादांना एकदा तरी मुख्यमंत्रीच्या खुर्चीत बघावं. ते दुर्दैवाने नाही झालं. आज वहिनींनी म्हणजे वहिनी राज्याचे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाले. त्याचा आनंद असला असता जर आदरणीय दादा आपल्या बरोबर असले असते. पण आज सगळ्याच बारामतीकरांची व कार्यकर्त्यांची एक आशा आहे की जर आम्ही दादांना मुख्यमंत्री ते बघू नाही शकले तर वहिनीला जर बघितलं तर ते स्वप्न सर्वांचं पूर्ण होईल. तुम्ही गावागावचा दौरा करताय, युवा नेते म्हणून जनता तुमच्याकडे पाहते. 29ला बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून तुम्ही उमेदवारी लढवणार आहे का? मी सारखं सगळ्यांना सांगत आलोय. आता नगर अध्यक्षच्या पदीसाठी पण म्हणजे जेव्हा निवडणूक आलेली तेव्हा पण मला दादांनी विचारलं, कारण सगळेच आपले युवक बोलत होते की दादा चेहराला तुम्ही तिथं तसं पुढाकार घ्या. पण माझी भावना आहे की मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना तिथं मदत करावं, त्यांची अडीअडचणी समजून घेऊन ते सोडावं. आणि आता आपलं पक्ष नुसतं राज्यात नाही पण पूर्ण देशात मला वाढवायचं माझ्या मनात आहे. तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की मी उमेदवारी 29ची घेईन. रोज तुम्ही 20 गावाचा दौरा करताय. गेल्या अनेक दिवसापासून ही निवडणूक हातामध्ये घेतली. कार्यकर्त्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. जर दादा असते तर दादांनी काय भावना व्यक्त केल्या तुमच्या कामाबद्दल? तर दादा एकदम थोडक्यात बोलायचे. त्याच्यामुळे मला नक्की काय नसते बोलले. भावना काय दुसऱ्या आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं असतं आणि त्यांनी मला सांगितलं असतं. पण आशा आहे की दादा नक्कीच काहीतरी चांगलं बोलले असतील.